रेशन धान्य घोटाळा थांबविण्यासाठी राज्य सरकारने स्वस्त रास्त भाव दुकानदारांना इपॉस मशीन दिल्या, मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे मशीन काम करीत नाही। संतप्त झालेल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी इपॉस मशीन तहसील कार्यालयात पोहोचून दिल्यात। शासनाने स्वस्त धान्य दुकानदाराच्या कमिशन मध्ये वाढ करावी, तसेच गेल्या महिन्याभरापासून इपॉस मशीनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे लाभार्थ्यांसह रास्त धान्य दुकानदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे इपॉस मशीनची तांत्रिक अडचण दूर करावी आदी मागण्यांकरिता सरकारी रास्त धान्य दुकानदार संघटनेने 5 ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्या दालनात इपॉस मशीनी जमा करण्यात आल्या। तालुक्यातील रास्त धान्य दुकानातील स्वस्त धान्य वाटपासाठी इपॉस मशीनचा वापर केला जातो, परंतु गेल्या महिन्याभरापासून इपॉस मशीन संबंधित सर्व्हर डाऊन असल्याने धान्य देण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना परत जावे लागत आहे। स्वस्त धान्याचा लाभ घेण्यापासून लाभार्थी वंचित राहत आहे। अनेकदा लाभार्थी रास्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी येतात, सर्व्हर नेटवर्क नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येते, मात्र काही लाभार्थी दुकानदारासोबत वाद करून तुम्ही जाणीवपूर्वक नेटवर्क नाही, मशीन बंद आहे असे सांगून खडे बोल सुनावतात। गेल्या महिन्याभरापासून या समस्येचा सामना दुकानदारांसह लाभार्थ्यांना करावा लागत आहे। त्यामुळे शोभेची वस्तू ठरत असलेल्या तालुक्यातील इपॉस मशीन सोमवारी तहसील कार्यालयात जमा करून मशीनला श्रद्धांजली वाहण्यात आली। मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करून रास्त धान्य दुकानदारांच्या कमिशन मध्ये शासनाने वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी तालुका अध्यक्ष राजू जयस्वाल, जिल्हा संघटक शिवा आडे, शहर अध्यक्ष अमोल चव्हाण, तालुका सचिव चंदू गायकी, तालुका सरचिटणीस प्रमोद तोरकडी, सुनील सार्वे, राजेश पटेल, शकील पटेल आदी जण उपस्थित होते।